हाय गाईज, नमस्कार. मी पूजाच्या दुनियेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात. आम्ही पण खूप छान आहोत. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. तर आज आहे मंगळवार आणि आज मी बनवणार आहे चिकन रेसिपी. तर ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं, त्याच्यामुळे म्हणलं चला ब्लॉग पण बनवूया आपण. तर चिकन मला रविवारी बनवायचं होतं, कारण की माझ्या मिस्टरांची तब्येत खूप थोडी खराब आहे. सर्दीमुळे त्यांना सर्दी झाली आहे आणि रविवारी बनवायचं होतं मला, पण रविवारी त्यांची खरंच खूप तब्येत जास्त खराब होती, त्याच्यामुळं काही बनवलं नाही. तर म्हटलं चला आज बनवूया आणि थोडं बरं वाटेल त्यांना. थोडंसं गरम गरम रस्सा पिल्यानंतर थोडं बरं वाटेल त्यांना. आणि एक तर असं आहे ना, त्यांना सर्दी म्हणजे बिलकुलच सहन होत नाही. बिलकुल म्हणजे बिलकुल एकदम लहान मुलांपेक्षा लहान मूल होऊन जातात ते. तर त्याच्यामुळं ना म्हणलं चला मग आज आपण मस्त चिकन बनवूया मस्त. तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत ब्लॉग बघा, रेसिपी पूर्ण बघा शेवटपर्यंत. तर आता जाऊया आपण किचनमध्ये. माझे सकाळचे कामं उरकलेले आहेत, आता फक्त स्वयंपाक राहिलेला आहे. तर मग आता चला आपण आपल्या किचनमध्ये. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं मी चिकन घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन आहे. हे धुवून घेतलेलं आहे छान स्वच्छपैकी पाण्याने. मी 5-6 पाण्याने मस्त स्वच्छपैकी धुवून घेतलेलं आहे मी. आणि याच्यामध्ये आता आपण टाकूया दही. याच्यामध्ये आपण दही टाकूया. आणि याच्यामध्ये आपण टाकूया आता मसाले. ते लाल तिखट तुम्ही तुमच्या याच्यानुसार टाकू शकता, तुम्हाला किती तिखट पाहिजे, मीडियम पाहिजे का कमी तिखट पाहिजे. हा चिकन मसाला आहे, हा टाकूया आपण 2 चम्मच. हा कांदा लसूण मसाला आहे, हा टाकूया आपण 2 चम्मच. आणि हळद टाकूया आपण. आणि याच्यानुसार आपण टेस्टनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालूया. मीठ आत्ताच घालून घ्यायचं, म्हणजे कसं मसाला मॅरिनेट होईपर्यंत त्याला मीठ व्यवस्थित लागून जाते. आता हे मस्त एकत्र करूया. तुम्ही हातानेच करते कारण की व्यवस्थित होईल हाताने. छानपैकी एकत्र करून घ्यायचे पूर्ण. एक पीस पूर्ण मसाला हा लागला पाहिजे एक पीसाला. बघू शकता तुम्ही, आपला मसाला पूर्ण चिकनला लागलेला आहे. छानपैकी एक पीस मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घेतलेला आहे मी. तर आता आपण याला साईडला मॅरिनेटसाठी ठेवून देऊया. तो चिकन मस्त मॅरिनेट करून मी साईडला ठेवलेले आहे. आणि आता ते छानपैकी मॅरिनेट होऊ देऊ आपण. आणि तोपर्यंत आता आपण मसाला काढून घेऊया. तर मसाल्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर चला आता आपण मसाला बघूया काय काय साहित्य लागते ते. सर्वात आधी बघूया आपण सुका मसाला. तर इथं मी घेतलेलं आहे खोबरं, थोडं मी जास्त घेतलेलं आहे खोबरं. आणि इथं मी घेतलेलं आहे चक्री फूल 2 घेतलेले आहेत. आणि इथे घेतलेलं आहे धने म्हणतात आमच्याकडे याला. आणि याला माहिती नाही मला याला काय म्हणतात. जर कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा याला काय म्हणतात. हे बघा हे असं आहे हे. तर याला म्हणतात दालचिनी. याला म्हणतात दालचिनी, सॉरी. आणि इथं मी तीळ घेतलेले आहेत, व्हाईटवाले तीळ आहेत. इथं कराड आहे. कराड हे आमच्या गावाकडं खूप यूज करतात. म्हणजे गावाकडं म्हणजे माझ्या सासरवाडीमध्ये, कारण की आमच्या शेतामध्ये कराड येते. तर या कराडाची चटणी पण खूप छान होते. तर मी चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार नक्कीच. तर हे कराड आमच्या टेस्ट लागते भाजीला. काय लागते? टेस्ट लागते भाजीला, चांगली टेस्ट येते. ते कराडामुळे छानपैकी टेस्ट येते भाजीला. तर हे आमच्या गावाकडं म्हणजे माझ्या सासऱ्याकडं जास्त यूज करतात, सासरकडं, कारण की आमच्या शेतामध्येच येते त्यामुळे. तर हे आहे जिरं. आणि ही आहे मोहरी. आणि एक घेतली मोठी विलायची. आणि हे 2 घेतले लवंग. आणि हे घेतले काळे मिरे 5 घेतलेत मी. तर हा आता आपला सुका मसाला आहे. तर हे आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरला काढायचं आहे. तर आता आपण बघूया
ओला मसाला। तर हा ओला मसाला आहे। इथं मस्त लसूणची पाकळ्या घेतले, तर एक मोठा गाठा घेतलेला आहे लसूणचा, आणि इथं मस्त मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत मी, आणि इथं टमाटर आहेत 2। ऑप्शनल आहे टमाटर, तुम्हाला जर टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। मी टाकते प्रत्येक मसाल्यामध्ये, तर मला आवडते। आणि इथं कोथिंबीर आहे, इथं 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरव्या मिरच्या टाकल्या ना तर खूप छान टेस्ट येते मसाल्याला। तर इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 2-3। तर हे आता आहेत आपले मसाले। तर आता हे छानपैकी आपण मिक्सर भाजून घेऊया मस्त आधी, आणि नंतर बारीक करून याची पेस्ट बनवूया। इथे कढई ठेवलेली आहे, कढई तापलेली आहे आपली। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले आधी भाजून घेऊया। याच्यामध्ये मी टाकलेलं आहे खोबरं छानपैकी भाजून घेऊया। थोडंसं टाकायचं आपल्याला याच्यामध्ये तेल, छानपैकी लाल होईपर्यंत, काळं होईपर्यंत नाही करायचं, कारण की भाजी काळी येते। मग छानपैकी भाजूया आपण। तर अशा प्रकारचे हे असं भाजायचं बस। आता या स्टेजला आपण काढून घेऊया, नाहीतर हे करपून जाईल। आता आपण हे सगळे मसाले आहेत हे एकत्रच मी सगळे टाकणार आहे याच्यामध्ये। आणि हे सुद्धा छानपैकी भाजून घ्यायचे। झाले आता रेडी भाजून। तर याच्यामध्ये मी कांदा कापलेला टाकत आहे, आणि कांदा छानपैकी भाजून घ्यायचा, छान ब्राऊन होईल। आणि याच्यामध्येच मी मिरची टाकते ही कापलेली, ती पण आपण भाजून घेऊया। थोडंसं तेल घालूया याच्यामध्ये, कांदा छान भाजून घेऊया। आता याचा कलर चेंज होईपर्यंत। इथं छानपैकी आपला कांदा भाजून झालेला आहे, मस्त ब्राऊन झालेला आहे, आणि त्याच्यासोबतच आपल्या मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत। आता आपण हे साईडला काढूया। आता आपण याच्यात टाकूया टमाटर, आणि टमाटर छानपैकी भाजूया। आणि या टमाट्यावर थोडंसं आपण टमाटरमध्ये मीठ घालूया, म्हणजे लवकर हे होऊन येतील, नरम होऊन जातात मिठाने। पण छानपैकी आपण भाजीपर्यंत माझा आटा पण लावून झालेला आहे मस्तपैकी। आपण आता मसाला काढून घेईपर्यंत सेट होऊ दे। इथं बघू शकता सर्व माझा मसाला भाजून झालेला आहे। तर आता हा आपण मस्त मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया याची। इथं आता भाजी करूया आपण, आणि इथं मी कढई ठेवलेली आहे, आणि हा आता आपला मस्त पेस्ट आपली मसाल्याची रेडी आहे। आणि हा जेवढा यूज करायचा तेवढा यूज करू शकता, बाकी स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये। 2-3 भाजी मस्त होऊन जाते याच्यामध्ये, 2-3 वेळा यूज करू शकता। आता याच्यामध्ये टाकूया आपण तेल। तेल तापलेलं आहे, आणि याच्यामध्ये टाकूया आपण मसाला। साधारण मी मसाला टाकलाय 3-4 चम्मच, जास्त काही मसाला टाकला नाही मी, कारण की मिस्टरांना माझ्या साध्याच मसाल्याची भाजी आवडते, जास्त मसाला नाही आवडत, त्यामुळे। तर मस्त हे मसाला आपण फ्राय करून घेऊया, याला तेल सुटेपर्यंत। छानपैकी सेंट घमघमाट सुटलेला आहे मसाल्याचा। छानपैकी मसाला होत आहे, आणि सतत याला फिरवत राहायचं, नाहीतर मसाला खालून लागू शकते। आता याच्यामध्ये टाकूया आपण मॅरिनेट केलेलं हे चिकन।
चिकन मॅरिनेट करून पाऊण तास झाला असेल आहे ना, पाऊण तास झाला चिकन मॅरिनेट करून. छानपैकी बऱ्यापैकी मॅरिनेट झालेला आहे हे. तर आता आपण या मसाल्यामध्ये आपण टाकूया. मसाला आपला छान झालेला आहे. आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन याच्यात टाकायचं. याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायची गरज नाही, तिखट मीठ, कारण की ऑलरेडी आपण मॅरिनेट केलेल्या चिकन मध्ये आपण सगळं टाकलेलं आहे. फक्त मीठ टाकावं लागेल आपल्याला याच्यावर. जसं आपण पाणी वाढवल त्यानुसार आपल्याला थोडंसं मीठ घालावं लागेल. आता तिखट मसाले वगैरे बाकी कुठलेही घालायची गरज नाही. सुके मसाले छानपैकी मिक्स करून घेऊया. कसं दिसतंय भन्नाट. आहा, सुटले काय तोंडाला पाणी. कसं दिसतंय, एकच नंबर. आहा, कसं दिसतंय, भन्नाट झालंय. आणि सेंट तुम्हाला काय सांगू मी, काय सुटलाय सेंट भारी. थोडंसं मस्त मसाल्यामध्ये थोडंसं होऊ द्यायचं याला, तेलामध्ये चिकनला मस्त भाजायचं मसाल्यामध्ये. थोडं 5 मिनिटं असंच होऊ द्यायचं थोडं. कलर सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. दिसायलाच एवढं लाजवाब दिसत आहे. खायला तर तुम्ही विचारच करू शकता कसं होईल. आता खूप छान झालेलं. छानपैकी असं 5 मिनिटं याला मस्त फिरवत फिरवत याला भाजायचंय. आणि आता याच्यामध्ये आपण पाणी घालू शकतो. ते मसाल्याचं पाणी आहे थोडं घालणार आहे याच्यामध्ये. सुद्धा मसाल्याचं पाणी आहे. बघू शकता कशी तर्री आलेली आहे ना. सेंट कसं येते, हॉटेल सारखा सेंट येते. एकदम छान येते. कसं दिसत आहे भारी. एकदम मस्त दिसते भाजी. आणि असं वाटतं की आता कधी खाऊन केलं. भाजी बघूनच भूक वाढली. बघू शकता तुम्ही तर्री मस्त आलेली आहे भाजीला. आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता त्याप्रमाणे. मी जास्त काही पातळ करणार नाहीये, मीडियम ठेवणार आहे. तर बघू शकता तुम्ही भाजीचं एकदा लुक कसा दिसतोय भारी. खूप छान असा कलर आलेला आहे आणि तर्री आलेली आहे भाजीला. सेंट खूप भारी येते. आणि याच्यावर आता आपण घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर. आणि थोडं पाणी टाकलेलं आहे मी, जास्त काही पाणी टाकलेलं नाही, कारण की त्यांच्या एकट्यापुरतीच बनवायची आहे मला. आणि यालाच पाणी सुटणार आहे. जसे जसे शिजत जाणार ना तसं तसं चिकनला पाणी सुटणार आहे. त्यामुळे थोडंच बनवायचे. तर आता हे ठेवूया आपण झाकून. इथे मी करणार आहे पनीरची भाजी माझ्यासाठी. आणि याच्यामध्ये टाकते मी सर्वात आधी तेल.
तर मग मी इथे चपात्या बनवायला घेतल्या होत्या. आटा मस्त सेट झाला होता आणि मस्त मऊसूद आटा लागलेला होता. पनीरची भाजी रेडी झाली होती आणि चिकनची भाजी साईडला मी ठेवली होती. चिकनची भाजी शिजत होती. तर मिस्टरांसाठी मी चपात्या बनवते, माझ्यासाठी मी भाकर करणार आहे. कारण की मी भाकरच खाते, कारण की जास्त चपाती खाल्ल्याने वेट जास्त वाढते, लवकर गेन होते, त्याच्यामुळे मी भाकरच कंटिन्यू करते. तर मिस्टरांना नॉनव्हेज असो किंवा काही असो, रेग्युलर काही असो, तरी त्यांना चपातीच लागते. भाकर ते खातात, पण कधीतरीच एखाद्या वेळेस खातात भाकर, जास्त करून त्यांना चपातीच आवडते. तर मग मी इथे त्यांच्याशी चपात्या बनवते त्यांच्यासाठी. आणि हे गहू जे आहेत हे आम्ही इथलचेच गहू खातो, म्हणजे दुकानातले विकत्रीचेच गहू खातो. तर छान आहेत गहू, छान म्हणजे कसं चपात्या नरम होतात, पण टेस्ट कसे लागत नाही. गावाकडचे आपले शेतातले गहू कसे गावरान गहू असतात ना, त्याची टेस्ट खूप छान लागते. तर मी आत्ता माझा विचार चालू आहे, आता मी माझ्या भावाचं लग्न आहे, तर मी गावी गेले तर मग गावाकडूनच मी गहू आणि ज्वारी मी घेऊन ठेवील माझ्या आईच्या इथे, आणि तिथून मग माझी आई मला पाठवत जाईल आणि मी पण घेऊन येईल. एक खट्ट्या मी आता एका वर्षाचं घेऊन ठेवते गहू आणि ज्वारी. मग माझा भाऊ पाठवून देतो गाडीवर, मग जसं लागलं तसं. कारण की एवढं आणून इथं कुठं 2 पोते किंवा असं एवढं आणून आपण नाही इथं ठेवू शकत, त्यामुळे जसं लागलं तसं मग ते पाठवतात मला. तर मी आता तसंच करणार आहे. तर इथं बघू शकता आता माझ्या चपात्या झालेल्या आहेत रेडी. आता मी इथे भाकर टाकते माझ्यासाठी. आणि ज्वारी पण आम्ही इथं आता विकत्रीचीच खातो. तर खूप म्हणजे इथं महाग पण खूप भेटते. गावाकडे कसं एकत्र सगळं जास्त जर घेतलं एक खट्ट्या तर स्वस्त पण मिळते गावाकडं, आणि छान पण असते आणि गावरान असते शेवटी. तर गावाकडची सर येतच नाही म्हणा इथे. तर मी आता तसंच करणार आहे. आता मी गावाला गेले तर मग मी घेऊन येणार आहे. तर इथं माझी आता भाकर पण होत आहे. तरी इथं मी रोज भाकर खाते, सकाळी आणि संध्याकाळी एक भाकर बनवली माझ्यासाठी तर माझं होऊन जाते. आणि दोघांना मला असं होते, त्यांच्यासाठी चपात्या, माझ्यासाठी भाकर, त्यांच्यासाठी चिकनची भाजी, तर माझ्यासाठी वेगळं काहीतरी बनावं लागते. तर असं आहे, आम्ही दोघंच आहोत, पण दोघांसाठी स्वयंपाक मात्र वेगवेगळा आम्हाला करावं लागते, प्रत्येकासाठी सेपरेट. तर आता तुम्ही बघू शकता इथं माझी भाकरसुद्धा रेडी आहे आणि चिकनची भाजी ऑलमोस्ट झालेली आहे. फायनली भाजीचं लुक तुम्ही बघू शकता, कशी फॅन्टॅस्टिक झालेली आहे, भन्नाट भाजी झालेली आहे. तर आता आपण घेऊया जेवायला. तर बघू शकता भाजी तुम्ही एकदम परफेक्ट झालेली आहे आणि शिजलेली पण आहे छानपैकी. भाजी आपण प्लेटीत घेऊया मोठ्या. तर ही माझी पनीरची भाजी आहे. पनीरची भाजी आहे माझ्यासाठी. इथे भाकरी आहे, तिथे चपाती आहे, कांदा आहे, लिंबू आणि राईस. आम्ही सर्दी आहे त्यामुळे स्किप केलेला आहे. चिकनची भाजी बारीक. तर करायचं चालू? चालू करायचं. रावत आहे का? नाही, एकदम बारीक भाजी झाली, आता खायचं असं वाटतंय. बघू शकता तुम्ही सर्दीने कसा चेहरा झालेला, पूर्ण चेहरा सुकलेला आहे. इकडे बघा, अरे खूप चेहरा खराब झालाय, खूप थकलेत. बघा पिच खाना, पिच खाल्ल्यावरच मजा आहे. कांदा जास्त खाऊ नका, सर्दी आहे तुम्हाला. शिजली का गाळ? तुला काय पाहिजे? हा, पप्पाला चपाती माग, चपाती माग पप्पाला. चपाती खातो का भाकर? इकडे बघ माझ्याकडे, काय खातो? चपाती खातो? इकडे बघ माझ्याकडं, काय खातो तू? तुला काय पाहिजे? चपाती पाहिजे? चपाती देऊ तुला?
चांगली झाली. पनीरची बघा ना टेस्ट करून. पनीरची मस्त झाली. छान झाली, चांगली आहे चविष्ट. चला मग आता आम्ही पण जेवण करते, मी पण जेवण करते आणि नंतर भेटते तुम्हाला जेवण झाल्यानंतर. तो काही जेवण वगैरे आमचे झालेले आहेत आणि तुम्हाला काय सांगू मी, कसली भाजी झाली, भन्नाट भाजी झाली होती आणि मस्त पोट भरून जेवण केलेलं आहे. थोडीशी मी टेस्ट करून बघितली, खूप छान झाली होती भाजी. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता माझे खूप सारे कामं पडले, खूप सारे म्हणजे जेवणाचे भांडे आणि स्वयंपाकाचे भांडे पडलेले आहेत, तर ते मी आता आवरून घेते. तर तुम्ही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी नक्की एकदा करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. आणि चला मग आता भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये समोर. तोपर्यंत तुला बोलायचं, इकडे चल. हां ये इकडे. लाईक करा, कमेंट करा छान छान आणि व्हिडिओ शेअर करा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल म्हणा माझ्या मम्मीचं चॅनल, त्यांनी सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय म्हण बाळा. बाय बाय. पप्पी घे.